चला आलेत का सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। तर आजची काय नवीन अपडेट आलेली आहे ती अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। खूपच दमदार अपडेट आहे, नवनवीन अपडेट आलेले आहेत। सर्व टोटल अपडेट तुम्हाला सांगतो आणि तुमच्या मनात जे कन्फ्युजन आहे आणि ज्या तुमच्या मनात अजून समस्या आहेत, जे टेन्शन आहे ते टेन्शन देखील मी दूर करणार आहे। व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। सर्वांनी या व्हिडिओला लाईक करायचं आहे, पटापट लाईक करा। चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता। चला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय नवीन अपडेट आहे जाणून घेऊया। तर ही योजना किती दिवस चालणार आहे याबद्दल माहिती आहे, तसेच पैसे यायला सुरुवात झालेली आहे काही अकाउंटमध्ये त्याबद्दल माहिती आपण बघणार आहोत। तर काही जणांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत, ते जे काही रिजेक्ट फॉर्म झाले आहेत त्याबद्दल देखील संपूर्ण सविस्तर माहिती आलेली आहे, किती रिजेक्ट झालेला आहे आणि ज्यांचे फॉर्म हे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत त्यांचे कारण देण्यात आलेलं आहे, रिझन देण्यात आलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता त्यांनी काय करायचं त्याबद्दल पण माहिती आलेली आहे। सर्व टोटल अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। चला आता आपण सुरुवात करूया। तर पहिलीच माहिती तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती। पहिलीच माहिती बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केवळ भाऊबीज राखी पौर्णिमेपुरती नसून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कायमची राबवली जाणार आहे। बघा पहिलंच उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे। आता पहिले नीटपणे समजून घ्या, मग तुम्हाला याबद्दल माहिती देतो। बघा, विरोधकांनी कितीही वावड्या उठवल्या, खोडे घातले तरीही भावाचा शब्द आहे, ही योजना महिलांसाठी पुढे कायम राहील। तर मुख्यमंत्री साहेबांनी हे म्हटलेलं आहे। बघा भावाचा शब्द आहे म्हणजे मुख्यमंत्री साहेब बोलत आहे की ही योजना महिलांसाठी पुढे देखील कायम चालू राहणार आहे आणि ही योजना जी आहे भाऊबीज किंवा राखी पौर्णिमेपुरती नाही, तर ही आर्थिक सक्षमीकरणासाठी कायमची राबवली जाणारी योजना आहे। म्हणजे कायम ही योजना राबवली जाणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी ते स्पष्ट केलेलं आहे। आलं लक्षात? तर भावाचा हा शब्द आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे ही योजना किती दिवस चालेल असं जे प्रश्न मनात येत होते, अनेक तुम्हाला अफवा येत आहेत की ही योजना फक्त 2 महिन्यात चालेल, निवडणुकांपर्यंत चालेल, असं अनेक जण काही ना काही यूट्यूबवरती तुम्हाला सांगत आहे। तर तुम्ही या फेक बातम्यांपासून दूर राहा। ATP गुरुजी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला खरी आणि सत्य माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते। त्यामुळे आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, ओके। कारण बघा आता या योजनेसंदर्भात अनेक व्हिडिओ अपलोड केली जातात, रोज अपलोड होतात आणि यामध्ये तुम्हाला काहीही सांगितलं जातं ही योजना एवढ्या दिवस चालेल, तेवढ्या दिवस चालेल, निवडणुकांपर्यंत चालेल, असं काही नाही। ही योजना जी आहे ती कायम राबवली जाणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे की भावाचा हा शब्द आहे, ही जी योजना आहे केवळ भाऊबीज आणि राखी पौर्णिमेपुरती नसून तर ही कायमची राबवली जाणारी योजना आहे। आलं लक्षात? तुमच्या डोक्यातून हे टेन्शन काढून टाका की योजना किती दिवस चालेल, काय चालेल। फक्त तुम्ही तुमचा फॉर्म व्यवस्थित भरा। तुमचा फॉर्म जरी तुम्ही व्यवस्थित भरला, डॉक्युमेंट्स जरी व्यवस्थित तिथे लावली, तर तुम्हाला अप्रूव्हल मिळून जाईल आणि अप्रूव्हल मिळताच तुम्हाला तुमचा जे बँक खात्यात आहेत ते पैसे मिळून जाणार आहेत, तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। फक्त तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरा, एवढं मी तुम्हाला सांगत आहे। तर हे तुमचं एक कन्फ्युजन, तुमचं टेन्शन मिटलं की ही योजना किती दिवस चालेल, तरी योजना कायम चालणार आहे, टेन्शन घेऊ नका। चला आता पुढील अपडेट काय आहे, पुढील अपडेट पण धमाकेदार आहेत। चला त्या अपडेट आपण बघूया। पुणे येथील ही माहिती आहे। आता पुणे येथील माहिती आहे। पुणे येथील माहिती काय आहे बघा, राज्य शासनाच्या अर्धवट कागदपत्रे अथवा कागदपत्रे अस्पष्ट असल्याने अनेक महिलांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहेत। बघा अनेक जणांचे फॉर्म हे रिजेक्ट करण्यात आले आहेत, त्यांनी काय करायचं आहे त्याबद्दल माहिती आलेली आहे, ते आपण जाणून घेणार आहोत। त्यानंतर पुढे अजून काही महिलांना पैसे मिळणार आहेत, आता त्याबद्दल पण मी माहिती देणार आहे। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। हे बघा आता म्हणजे आतापासूनच पैसे यायला सुरुवात झाली आहे काही महिलांच्या अकाउंटमध्ये, त्याबद्दल पण माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। हे बघा अनेक महिलांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहेत, त्यांना हे अर्ज दुरुस्त करण्यासाठी बघा
एकच संधी असणार आहे. एडिटचा जो ऑप्शन देण्यात आलेला आहे एडिटचा, तो एकदाच एडिटचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. मग आता काही जणांचे अजून त्यामध्ये चूक आहेत, काही जणांचे एडिट करून हे फॉर्म हे रद्द करण्यात आले आहेत, रिजेक्ट करण्यात आला आहे. मग आता एडिटचा ऑप्शन एकदाच मिळालेला आहे, मग आता पुढे काय करायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर आलेला आहे. आता बघा त्यांच्यासाठी जी माहिती आहे बरं, पुढे तुम्ही कंटिन्यू बघा. तर बघा, ज्या मोबाईल क्रमांकावर अथवा शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेतून हे अर्ज भरले आहेत त्यांच्याकडूनच या अर्जाची दुरुस्ती करावी लागणार आहे. आता तुम्ही सपोज तुमच्या मोबाईलवरती फॉर्म भरला आहे तर तिथे तुम्हाला एडिट करून फॉर्म दुरुस्त करता येणार आहे. काही महिलांनी सेतूवरती फॉर्म भरला आहे, वेगवेगळ्या कॅम्प्युटरवरती फॉर्म भरला आहे, तर अशा महिलांनी काय करायचं, मग तुम्हाला तिथे जायचं आहे. जरी तुमच्या फॉर्ममध्ये काही जरी दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही तिथून एडिट करू शकता. तुम्हाला घर बसल्या ते करता येणार नाही जर तुम्ही सेतूवरती केलं असेल तर. जिथे तुम्ही फॉर्म भरला ना तिथे जावं लागणार आहे, तिथे तुम्हाला ते दुरुस्ती करावी लागणार आहे जरी त्यामध्ये काही मिस्टेक असेल तर, असं इथे सांगण्यात आलेलं आहे. ओके. आता महत्त्वाचा प्रश्न आहे की एकच ऑप्शन एकदाच तिथे संधी मिळालेला आहे की एडिटचा ऑप्शन एकदाच मिळालेला आहे. तर बघा एकदाच मिळालेला आहे. मग आता काही जणांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत, मग आता त्यांनी काय करायचं, त्यांना एडिटचं ऑप्शन नाही आहे, आता त्यांनी काय करायचं बघा, आता त्याबद्दलच माहिती आहे. हे बघा, ही दुरुस्ती महिलांना 31 ऑगस्टपर्यंतच करता येणार आहे. 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे. 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे आणि 31 ऑगस्टपर्यंत दुरुस्ती देखील करता येणार आहे. परंतु माझ्या माहितीनुसार 31 ऑगस्टनंतर पण फॉर्म भरणे सुरू राहील आणि त्याबद्दल निर्णय होऊ शकतो असं मला वाटत आहे. बघू आता 31 ऑगस्ट ही तारीख दिली आहे तर त्याच्या आतच तुम्हाला फॉर्म भरून टाकायचं आहे. आलं लक्षात, रिस्क घ्यायचं नाही. बघा, ज्यांना अर्ज रिजेक्ट झाले, बघा इथे काय म्हटलं आहे, ज्यांना अर्ज रिजेक्ट झाल्याचे मॅसेज मोबाईलवर आले आहेत त्यांनी तात्काळ कागदपत्रे अपलोड करावीत असे आव्हान महापालिकेच्या समाज विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी केले आहे. बघा, आता ज्यांचे कागदपत्रे हे अपलोड करावे लागणार, ज्यांचे फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट झालेले आहेत, ज्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत, हे बघा ज्यांचे फॉर्म हे रिजेक्ट झाले आहेत त्यांना परत ते डॉक्युमेंट्स किंवा जे चूक तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे, रिझन दिलं आहे, कारण दिलं आहे, ते कारण तुम्हाला दुरुस्त करायचं. आता सपोज एखादं महिलाचं हमीपत्रावरती सही करायची राहिली असेल तर तिथे रिझन ते आलं असेल तर तुम्हाला ते सही करून हमीपत्र जोडायचं आहे. नाहीतर तुम्ही जरी एकच साईट फोटोची अपलोड केली असेल ते दोन्ही साईट तुम्हाला अपलोड करायचे. जे कारण असेल ते तुम्हाला तिथे टाकायचं आहे. ज्यांना एडिटचं ऑप्शन आहे त्यांनी ते पटापट टाकून द्या. परंतु सपोज ज्यांना एडिटचं ऑप्शनच नाही त्यांनी काय करायचं पुढे बघू आपण माहिती. आता हे बघा, आता ही माहिती पहिले समजून घ्या. आतापर्यंत 3600 अर्ज रिजेक्ट, पुण्याची ही माहिती आहे, पुण्याची ही माहिती आहे, 3600 अर्ज रिजेक्ट. बघा, या योजनेत महापालिकेकडे आलेल्या अर्जामधील 75,721 अर्जाची ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. त्यातील 20,241 अर्ज मंजूर झाले आहेत, तर छाननीमध्ये सुमारे 3600 अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहेत. तर 16 अर्ज विविध कारणास्तव स्वीकारले गेलेले नाहीत. बघा, 16 अर्ज काही कारणास्तव स्वीकारले गेलेले नाहीत. आता त्याचं कारण वगैरे सर्व देण्यात आलं आहे. हे बघा, अर्धवट कागदपत्रे असलेल्या महिलांना मोबाईलवर अर्ज रिजेक्ट केल्याचे मॅसेज जे आहेत ते मॅसेज पाठवण्यात येत आहेत. त्यात अर्ज का रिजेक्ट करण्यात आला याचे जे काही कारण आहे ते देण्यात आलं आहे. त्यामुळे तात्काळ या कागदपत्राची पूर्तता केल्यास संबंधित अर्ज मंजूर करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थित ते एडिट करून अजून पुन्हा व्यवस्थित भरली माहिती तर तुम्हाला तुमचा अर्ज हा मंजूर होणार आहे. बघा, या कारणामुळे अर्ज होत आहेत रिजेक्ट. आता कोणकोणती कारण आहेत बघा, आधार कार्ड अस्पष्ट असणे, रेशन कार्डची मागील बाजू अस्पष्ट असणे, बँकेचे खाते क्रमांक अर्धवट जोडणे, रहिवासी पुरावा न जोडणे, हमीपत्र न जोडणे, परराज्यातील रहिवासी किंवा लग्नानंतर पुण्यात निवासाचा पुरावा न जोडणे, पुण्याची माहिती आहे ही न जोडणे, रेशन कार्ड न जोडणे, उत्पन्नाचा दाखला न देणे. म्हणजे काही डॉक्युमेंट्स जरी ज्यांनी भरले नाहीत तर ते रिजेक्ट होत आहेत. सिंपल आहे, जरी आपली चूक आहे तर आपली ती येणार आहे. परंतु मागच्या वेळी त्यांनी मराठी भाषेचं पण जे कारण आहे रिजेक्टचं कारण देण्यात आलं होतं. परंतु आता मराठी भाषेत जर तुम्ही अर्ज भरला असेल ते देखील मंजूर होत आहे, कारण माझे स्वतःचे फॉर्म हे जे आहेत ते मंजूर झाले आहेत. आता तुम्ही मराठीमध्ये फॉर्म भरला असेल तर तो पण मंजूर होणार आहे. मी मराठीमध्येच फॉर्म भरले आहेत, अनेक ते अप्रूव्ह झाले आहेत, त्याचं मी तुम्हाला प्रूफ दाखवलेलं आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ओके, मराठीमध्ये पण फॉर्म भरणे चालतं.
तर हे संपूर्ण इथे क्लिअर झालं. महत्त्वाची माहिती तुम्हाला नीटपणे समजली असेल. हे बघा आता इथे काय म्हटलं आहे की अर्धवट कागदपत्रामुळे महापालिकेकडील 3600 अर्ज रिजेक्ट झाले आहेत. त्यांना कारणासह मॅसेज पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या संस्थाकडे हे काम देण्यात आलेले आहेत त्यांनी अर्ज तपासूनच भरावेत, अर्धवट अर्ज भरू नयेत. बघा आता जे संस्था आहे सेतूमध्ये जे काम देण्यात आलं आहे त्यांना जी इथे रिजेक्टचा ऑप्शन दिला आहे त्यांनी त्या महिलांना बोलवून ती व्यवस्थित माहिती त्यांच्याकडून भरून घेण्यात यावी. कारण कसं मग अजून त्या महिलांना त्या योजनेचा लाभ मिळणार नाही जरी त्यांना रिजेक्ट झालेलं असतील तर. त्यांचे फॉर्म ते बरोबर करून द्या असं माझी देखील रिक्वेस्ट आहे सेतूवाल्यांना. ओके, चला आता आपण ही माहिती समजून घेतली. आता बघा ज्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे त्यांनी काय करायचं आहे, म्हणजे ज्यांचं एडिटचं ऑप्शन पण गेलेलं आहे त्यांना काही दिवसात पुन्हा एडिटचा ऑप्शन येऊ शकतो. एडिटचा ऑप्शन येऊ शकतो किंवा रिसबमिटचा ऑप्शन येऊ शकतो किंवा अजून एक एडिटचा ऑप्शन येऊ शकतो 2-3 दिवसात. ज्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झाला आहे आणि ज्यांना एडिटचा ऑप्शन तुमचा वापरला गेला असेल तर अशांना पुन्हा एडिटचा ऑप्शन येऊ शकतो आणि रिसबमिटचा पण ऑप्शन येऊ शकतो. असं काही ना काही येणार आहे 2-3 दिवसात, ते आपल्याला कळेलच पुढे. ओके, तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही अपडेट येत आहेत. एक माहिती तुम्हाला द्यायची अजून राहून गेलेली आहे, पैसे. अनेक महिलांच्या खात्यावर आता पैसे येत आहेत. पैसे कसे येत आहेत तर 1 रुपया तुम्हाला मिळत आहे. 1 रुपया काय मिळत आहे, कारण तुमच्या अकाउंटची पूर्तता करण्यासाठी तो 1 रुपया आहे, म्हणजे तांत्रिक पडताळणी करण्यासाठी. आता बघा आपण सपोज कोणाला आपण जास्त रक्कम पैसे पाठवतो तेव्हा फोनपेने आपण पहिले 1 रुपया पाठवून पाहतो की तुम्हाला 1 रुपया आलेला आहे की नाही. फोनपेवर कसं आपण 1 रुपया पाठवतो कोणाला पण, सेम त्याच पद्धतीने हा 1 रुपया तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे आणि कन्फर्म केलं जाणार आहे की तुमचंच अकाउंट आहे म्हणून. ओके, अशा पद्धतीने हा 1 रुपया येणार आहे. त्यामुळे हा 1 रुपया आला म्हणजे 1च रुपया मिळाला असं नाही. काही पण अफवा पसरवतात. आता खूप अफवा चालू आहेत की 1 रुपया येते 1 रुपया येते, तसं काही नाही. हे 1 रुपया तुमचं फक्त चेक केलं जातं की तुमचंच अकाउंट आहे का. ओके, त्यानंतर तुमचे जे काही 3000 रुपये आहेत ते 2 महिन्याचे 3000 रुपये तुम्हाला मिळून जाणार आहेत आणि पुढील महिन्याला तुम्हाला लगेच 1500 असे दर महिन्याला मिळत जाणार आहेत. काही टेन्शन घेण्याची गरज नाही. आलं लक्षात. तर सर्व माहिती क्लिअर करून सांगितलं आहे. सर्व तुमचं कन्फ्युजन, सर्व तुमचं टेन्शन संपूर्ण मी या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर केलेलं आहे. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करणे हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रभरात संपूर्ण व्हायरल करा. धन्यवाद.